अंकुश पहिलं षटक घेऊन पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक धाव घेतली जातात. वाढीव संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी असेल तर आपण पाठवून द्या. युवा ग्रुप वाढीव धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच लावता सुरुवात जरीमारी डोली हे टीम आणि या दुसऱ्या बाजूला जर पाहतोय तर युवा ग्रुप वाढीव या दोन संघादरम्यान चालू असलेला हा मॅच. नो चेंडूचा इशारा झालाय. नो चेंडूचा इशारा तिथून झालाय पंचाकडनं. फ्रंट फूट नोचा इशारा तिथून पंचाकडनं झालाय. दोन टीम आहेत एका बाजूला जर आपण पाहिलं तर दोन टीमचा उल्लेख करूया. म्हणजे दोन्ही टीमनं पहिला जो मॅच आहे ना तो आरामात जिंकलाय. असं काही नाही की संघर्ष केलाय म्हणून कदाचित त्यांच्यामधल्या बॅट्समनची असेल त्यांच्यामधल्या बॉलरची असेल टेस्ट नाही झालाय. आता अशा वेळेला टेस्ट होणार आहे ज्यावेळेला दुसऱ्या फेरीचा जो अडथळा आहे तो पार करून तुम्हाला पुढे जायचं आहे. अजयकडे क्षमता आहे. अजयला आपण बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलंय. तो आहे स्ट्रायकर एंडला. अजयकडे क्षमता आहे त्याला पाहिलंय पण तो झालाय बाद. पण विकेट नाही आहे कारण चेंडू होता फ्रीट. क्षेत्ररक्षकाला लक्षात असायला हवं कारण त्यावेळेला चेंडू फ्रीट आहे. क्षेत्ररक्षकाला थोडंसं लेट समजलं. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. डोली वर्सेस वाढीव असा मॅच. बरोबर पहिल्या दोन चेंडूवरती आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती लगावली गेली ती मात्र 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतात. उर्वरित अजूनही विचार केला तर 4 चेंडूचा खेळ मैदानावरती असेल. अंकुश निलेश सोलंकीसाठी चेंडू मात्र खेळला सरळ इनफिल्डच्या मात्र डोक्यावरून चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षकांना बॉलला मात्र अडवले गेलेत. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय आणि तिसरी धाव मैदानावरती यशस्वीरित्या पूर्ण देखील केली जातात. 3 धावा मैदानावरती कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा येतात. 3 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचत त्या एकूण धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. इंटरेस्टिंग तिथून मात्र क्षेत्ररक्षकाने बॉलला थांबवलं. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. बॉलला मध्ये ढकललं आणि त्यानंतर बॉलला मात्र पुन्हा एकदा कलेक्ट करत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत मात्र 6 धावा. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा धावफलकावरती 6. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा अजय. पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झाला होता. लाऊड अपील तिथून केलं होतं अंकुशनं पण चेंडू थोडासा आपण फक्त बाहेरच्या दिशेने जाणार होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेत. प्रश्न तेच आहे एकानं जर पाहिलं तर 33चा म्हणजे 32चा पाठलाग केलाय. एकानं फक्त 18 धावांचा पाठलाग केलाय. ते बाता आता 18 आणि 32 50 आहेत. एस्ट्यांवरती नेम साधला. विकेट 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 आणि अजयनं अभि सुद्धा एक चांगले खेळाडूवृत्ती दाखवले. त्याने इशारा केला लगेच होय मी बाद आहेत. एक चांगलं खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन त्यानेही केलंय. विकेट गमावलाय 5व्या चेंडूवरती जरीमारी डोलीव. ए संघानं पहिलं विकेट गॉन. बरोबर 5 चेंडू देखील समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल अजय वैद्य यांना माहित होतं की थोडंसं क्रीज पासून दूर राहिलात. खेळाडूवृत्तीचं एक चांगलं प्रात्यक्षिकरण. एक चांगल्या खेळाडूचं प्रात्यक्षिकरण काय असतं तर खेळाडूवृत्ती त्याच्यामध्ये असतं खूप गरजेचं आहे. आणि क्रिकेटचा खेळ तसा आहे ज्या क्रिकेटच्या खेळाडू तुम्हाला ओळख दिलाय ज्या क्रिकेटच्या खेळाडून तुम्हाला एका वेगळ्या स्थानावरती घेऊन गेलात त्या क्रिकेटचा रिस्पेक्ट राखणं देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. ते मात्र ठेवले गेलेत. ओहो हो हो आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिला षटकाचा खेळ आहे. पहिला षटकाचा खेळ मैदानावरती तिथे मात्र रंगताना पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र लगावल्या गेल्या 6 धावा. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा थोडंसं यष्टांच्या मात्र बाजूने जाण्याचा प्रयत्न अपील झाली होती परंतु अपील त्याचसाठी होती की बॅटची एज आहे की नाही परंतु पंचाने मात्र पाहिलं न्यायालयाने आणि सांगितलं की तिथून मात्र चांगला बॉल फेर डिलिव्हरी मैदानाच्या मध्ये हाताळली गेली. तुकाराम सर पहिल्या षटकाचं जर विश्लेषण केलं एक नो बॉल होता. एक 3 धावा होत्या. सिंगल देखील आल्या आणि एक महत्वाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचं विश्लेषण कशा प्रकारे कराल? पहिलं षटक म्हणजे अंकुशनं नावाप्रमाणे प्रतिस्पर्ध्यावरती अंकुश लावले. पूर्णपणे ब्लॉक केलं होतं त्यानं. भले त्यामध्ये नो बॉलाला एक झेल जो फ्रीट वरती घेतला गेला त्यानंतर धावाच्या स्वरूपात विकेट गमावला. पण जरी मरे डोलिवे मोठा संघ आहे. निलेश सोलंकी असतील बाद होणारे अजय बैती असतील मोठे खेळाडू होते पण त्याच्या समोर अंकुशनं चांगलं षटक हाताळलंय. पहिलं षटक 6 धावांचं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय विकी.
स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश सोळंकी आहेत स्ट्रायकर एंडला. धावा आहेत फलकावरती 6. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं थोडासा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न तिथून झाला होता. तुषार आले नवीन फलंदाज ते नॉस्टेक एंडला उभे आहेत. मागचा मॅच आपण पाहिला होता जो 36-37चा मॅचही रंगतोय, 40चा मॅचही रंगतोय. ते पाहता पुन्हा एकदा ती चर्चा आहे त्या 35 ते 40 धावांची. येस, पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर सुंदररीत्या हाताळला गेला. दुसरा बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक थोडंसं पुढून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला स्ट्रगल करतात मैदानावरती निलेश सोलंकी. आतापर्यंत 2 चेंडू षटकातील फेकून झाल्यात आणि विकी पाटील यांच्याकडे देखील ती श्रमता आहेत, ती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पहिलं षटक जर चांगलं हाताळलं गेलं, मग विकीचा रोल काय होता, तो विकीला तीच चांगली गोलंदाजी मैदानावरती करायची होती, ते आतापर्यंत करताना सर पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेट येतात विकी त्यावेळेला अँगल क्रिएट होतो, थोडासा अँगल क्रिएट होतो हे विकीचा, आणि त्या अँगलचा फायदाही झाला. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. स्वतः यष्टी रक्षक पोहोचले चेंडू पर्यंत. एकच धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे खराब थ्रो इथे आवश्यकता होती नव्हती कशी होती, पण इथे जिथे धावा देऊ शकले असते तिथे मात्र या 3 धावा आल्यात. या चेंडूवरती आल्या 3 धावा येत नव्हत्या. धावांसाठी झगडावं लागत होतं. त्यावेळेला खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं ना तर तुम्ही त्यांना मदतच केलेली आहे. जिथे धावा येत नव्हत्या तिथे या चेंडूवरती आल्यात 3 धावा. या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमुळे आता इथून मैदानावरती पुन्हा झरीमरी WA चा संघ धावसंख्येपर्यंत जी मजल आहेत ती किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. परंतु त्यापूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण यायचं आहेत. वाघोबा जांभूलपाडा श्रीराम कसराळी संघ इथे लॉर्ड्स आहे, जो ड्रॉ आहे तो ड्रॉ केला जाणार आहे. त्यामुळे कॅप्टन आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यावं. पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, थोडंसं बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळी तुम्ही राऊंड विकेटने गोलंदाजी करता त्यावेळी तुमचा नॅचरल अँगल आहे तो त्या दिशेने मात्र पाहायला मिळतोय, आणि विकी यांचा तो नॅचरल अँगल आहे त्याच दिशेने गोलंदाजी चांगली होते सर. त्याला माहिती आहे की आपल्याला कशा पद्धतीनं लाईन लेंथ राखायची आहे. मागच्या 4 चेंडूवरती विकीने ते राखले, 5व्या चेंडूवरती ते राखले. ते मोठा फटका खेळण्याची संधी नाही दिली. इथे काय घडलंय लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक. बराच वेळ तुम्ही थांबला, बराच वेळ तुम्ही वाट बघितली आणि तिथून फलंदाजाला तुम्ही संधी दिली. इतका वेळ तुम्ही थांबलात आणि ते थांबलेल्या वेळेमध्ये फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. 1.5 षटकांचा खेळ. धावा आहेत फलकावरती 1 गडी बाद 11. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून दिला. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. 11 धावा 1 गडी बाद. या षटकामध्ये 3 आतापर्यंत डॉट बॉल आलेत स्ट्राईक वरती तुषार बरुड. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पटका छान प्रकारे खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र आपण पाहिलं तर देवेन होते का, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. आपण पाहिलं तर बॉल अडवला गेला. सर्वाधिक महत्वाची भूमिका काय होती तर बॉल अडवणं. ते बॉलला अडवले गेल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर इथून मात्र 2च्या सहाय्याने पुन्हा वाढली जाईल आणि बरोबर 2 षटकांचा खेळ आहे. तो 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 13 वरती 1 विकेट मैदानावरती बाद झालाय. येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून मैदानावरती काय घडेल हे पाहण्यासारखं असणार आहे. एक छोटासा ब्रेकमध्ये डीजे सुमितला आपण ऐकूयात. रंगणार खेळ आणि आजचा दिवस होता जो वैतरणा अगटातले सामने होते. आणि आज जर बघितले सकाळी 6 सामने, त्याच्यानंतरचे 3 9वा मॅच इथे सुरू आहे. आणि 9व्या सामन्यामध्ये झरीमरे डोलीवे संघ सगळा बॅटिंग करतोय. 13 धावसंख्या झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाज आलाय संदेश जो गोलंदाजीसाठी रेडी होतोय. युवा ग्रुप वाडी वर्सेस झरीमरे डोलीवे या 2 संघादरम्यान चालू असलेला मॅच. निलेश जो खेळतो 5 चेंडूवरती 7 धावा करून, आणि तुषार जो 4 चेंडूवरती 4 धावा करून. बरोबर 2 षटकांचा खेळ तो संपला गेला. धावफलकावरती 13. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत, त्यांना विनंती असेल आपण यावं. एका बाजूला वाघोबा जांभूलपाड्याचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्रीराम कसरळीचा संघ असणार आहे. आणि चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 3रं षटक मार्गस्थ. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. निलेश सोळंकी यांच्या बॅट मधून सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. घासपाडा HDL चषकातील 6. निलेश सोळंकीच्या बॅटमधनं फुलरलेन डिलिव्हरी होती बघा. पुढ्यातील चेंडू, पुढ्यातील स्लॉटमध्ये चेंडू आणि
निलेश सारख्या खेळाडूच्या कॅलिबरसाठी हा फटका खेळणं सहज सोपं होतं. हा फटका खेळलाय सरळ आउट ऑफ द पार्क. HDI सिक्सर. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या. 6.50च्या सरासरीने धावा येत होत्या आणि पहिल्या चेंडूवरती हा सिक्सर टोकला. निलेश स्ट्रगल करत होता. मागच्या षटकाचा खेळ पाहिला तर निलेश थोडासा स्ट्रगल करत होता आणि त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी त्याला फॉर्ममध्ये घेऊन येण्यासाठी यापेक्षा चांगला फटका नव्हता. संदेशला आता थोडासा टप्पा बदलावा लागणार आहे. दिशा बदलावी लागणार आहे तरच निलेश समोर त्याचा टिकाव लागू शकेल. संदेशच्या पहिल्या चेंडूवरती त्याने एक वेगळाच संदेश दिलाय. सिक्सरचा संदेश दिलाय. गोलंदाज पुन्हा त्या मैदानावरती रेडी करायचा प्रयत्न होता परंतु आताचा बॉल जर आपण पाहिलं तर सर पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. इम्पॅक्ट जर पाहिलं तर बॉल पडल्यानंतर खाली राहिला. बॅट्समॅनच्या बॅटमध्ये चेंडू मात्र प्रॉपर कनेक्शन नाही होताना पाहायला मिळालं आणि पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बाईचा इशारा यावेळी दिला गेला. धावसिंग धावफलकावरती 2020. हा खेळपट्टीवरती आहे ना थोडासा अनिवन बाउन्स आहे तो तुम्हाला ओळखता आला हवा. स्ट्रायकर एंडला आता तुषारचा फटका तो अक्रॉस खेळण्याचा फटका वाईडिश लॉंगॉनला फीड केला गेला. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण. आता जरीमरी डोलीव संघ विचार करतोय पहिल्या चेंडूवरती षटकाराला हे षटक तुम्हाला मोठं करायचं आहे. अजून इथून 9 चेंडूचा खेळ उरलाय. 9 चेंडूमध्ये अजून 15 कमीत कमी 15 धावांची अपेक्षा करतोय. तीच अपेक्षा घेऊन मैदानावरती उतरलेले आहेत परंतु स्ट्रायकिंगवरती निलेश आहेत. कळ्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथून मात्र आपण पाहिलं तर बॉलला अडवलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचत संघाची एकूण धावा जर आपण धावफलकावरती पाहिल्या तर या घडीला सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 22-22 एक विकेट आहे. देवेन यांना आपण पाहिलं तर मात्र बॉलला स्टॉप करत असताना अंतिम शेवटचे 2 बॉल अजूनही शेष आहेत या षटक्या दरम्यान. थोडासा वाईड हाताळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर खेळाडूला पाहिलं त्या ऍक्शन मध्ये होते त्यांच्या थोडंसं दूर खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकले गेलेत आणि संदेश एक चांगला संदेश मैदानावरती सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून देते सर. पूर्णपणे बरोबर व्हाईट लाईनला जस्ट आतमध्ये चेंडू होता आणि रिप्ले मध्ये सुद्धा आपण स्पष्ट दिसलेला आहे की जस्ट व्हाईट लाईनच्या थोडासा आतमध्ये चेंडू तो हाताळला गेला होता. शेवटचे 2 चेंडू निर्धावतीतून आल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांतर धावा धावफलकावरती 22-22. दोन्ही बॉल मध्ये बाहेर आहे यो काय यो बाहेर आहे त्याच्यापेक्षा तो बाहेर होता. 3 षटकांचा खेळ आहे तो बरोबर इथून मात्र संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत 22-22. लॉस ऑफ 1 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे अंतिम 6 चेंडू हे मैदानावरती असणार आहेत आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गात दाखल होते नितेश पाटील. नवा यांना आपण पाहतात शेवटच्या षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल मात्र हाताळला गेला. तिथून मात्र एक धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का परंतु नाही. तिथून मात्र खेळाडू आहेत त्यांना धावचीच्या स्वरूपाने तंबूच्या दिशेने परतावं लागेल. तुषार यांच्या इनिंगला होईल मात्र ब्रेक. धावफलकावरती धावा आहेत 23-23 वरती. दुसरा विकेट आहे तो मैदानाच्या बाहेर गॉन. फलकावरती संघाच्या एकूण धावा 23-23 वरती 2 विकेट मात्र बाद झाल्यात. ड्रॉच्या दिशेने आपण वळणार आहोत. बरोबर ही इनिंग झाली का इनिंग मध्ये आपण तिथे ड्रॉ घेणार आहोत. नवा आपण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती नवाब होईल. तिथून मात्र पुण्यात आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का परंतु नाही होणार. स्ट्राईक आता मैदानावरती महेंद्र आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न करतायत परंतु या षटकामध्ये सर काय घडलं. सुरुवातीला स्ट्राईकिंगवरती निलेश होते. धावतीच्या स्वरूपाने खेळाडूला बाद केलं. पुन्हा एकदा चेंडू हाताळला स्ट्राईकिंगवरती गेले. तिथून मात्र निर्धाव होता परंतु एक धाव त्या चेंडूवरती कंप्लीट झाली. आता स्ट्रायकर एंडला महेंद्र जे होतं हे 24 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. महेंद्र ही त्याच पद्धतीने क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. तिथून पाठीमागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची इथून खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहिलाय या इनिंग मधला. बरोबर अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असेल. स्ट्रायकिंगवरती महेंद्र खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा ते चित्र मैदानावरती घडले गेले आहेत आणि तिथून आपण पाहिलं तर काय घडलं मैदानावरती. पुन्हा एकदा खेळाडूला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. निलेश सोलंकी बॅक टू दी पवेलियन. धावफलकावरती असताना धावा
24 ला तिसरा झटका लागला जरीमरी डोलीव ए संघाला गॉन. नाही आलाय. आज जर चेंडू बघितला तर अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला, तिथून चेंडू मिस केला गेला होता. महेंद्रनं धाव घेण्याचा प्रयत्न, निलेश स्ट्राईक आपल्याकडे राखायचा होता कारण इथून 2 चेंडूचा खेळ राहिला होता, पण महेंद्रनं क्रीज नाही सोडली, त्याच्यामुळे परतावं लागलं ते निलेशला. आणि इथून निलेशची 10 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी आले संपुष्टात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ राहिलाय. बघा मॅच कसा बदलतो. एका षटकारानं जिथून मॅच बनत होता तिथून पुढे जात होता, पण मागच्या 7-8 चेंडूवरती मॅच बदललाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. पुढे सरसावून खेळल्या चेंडूला, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपलाय झेल टिपलाय नवा. आणि एक चेंडू नवा वापरतोय आणि नवानं या विकेटला प्राप्त केले. महेंद्र इज गॉन, पॅव्हलियनच्या दिशेने जातोय. मैदानावरती त्याच्या अगोदर सुरुवातीला आपण पाहिलं तर निलेश सोलंकी यांचा बाद होणं संघासाठी महत्वाचं आणि धोक्याचं ठरलंय देखील गेलंय. धावफलकावरती धावा आहेत जरीमरी डोलीव ए संघाच्या 24 वरती विकेट गेल्या 4. अंतिम शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं तर भावेश दाखल होत आहेत. अंतिम बॉल असेल नवा. पुन्हा मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी. शेवटचा बॉल दांडी गुल, सरळ चेंडू यष्टांवरती आदळला. क्लीन बोर्डच्या माध्यमातून भावेशला परतावं लागेल माघारी आणि धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या आहेत. पहिल्या 4 षटकामध्ये त्या मात्र 24 धावा बनवल्या आहेत. युवा ग्रुप वाढीव संघाला बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये 24 बॉलमध्ये 25 धावांचं आव्हान आहे. ते आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आहे. आपण जातो चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, त्या ड्रॉच्या दिशेने आपण वळणार आहोत. तिथे 2 कर्णधार आहेत, 2 कर्णधार पुढे येतील. वाघोबा जांभूळपाडा संघाचे कर्णधार असतील, दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळी संघाचे कर्णधार आहेत आणि एक चिठ्ठी जी आहे ती विजय संघ म्हणून लिहिली गेले. सुरुवातीला ज्या महत्वाच्या 2 चिठ्ठ्या आहेत त्या इथे काढल्या जात आहेत. तर कुठल्या संघाचा सामना आहे ते आपण पाहणार आहोत. कुठल्या संघाला बाय मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर विजय संघाचं जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय संघ आणि श्रीराम कसराळी आहेत आणि राजने चिठ्ठी उचलली आणि बाय देखील वाघोबा जांभूळपाडा संघाला मिळालेले आहेत. रणजित अभिनंदन आहेत, वेल्डन आहेत, कॉंग्रॅच्युलेशन. आणि या वाघोबा जांभूळपाडा संघ आहेत त्यांना मात्र बाय घोषित करण्यात आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन असेल. आणि बरोबर राज आणले होते त्या राजनंच ही चिठ्ठी मात्र उचलली गेली. तर यापुढील होणारा जो सामना आहे ते आपल्यापर्यंत कळवलं जाईल. इथून तो सामना होईल की नाही होणार याची मात्र आयोजक इथून आपल्यापर्यंत माहिती कळवतील. जवळ पुढे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथून तुकाराम सर जॉईन आहेत. छोटा टोटल बडा बॅटल रंगणार का? अंकुश, विकी, संदेश, नावा चौघांनी चांगली गोलंदाजी केली, पण खास करून नावाची गोलंदाजी. 2 धावांचं षटक, 2 धावा, 2 विकेटचं षटक आणि 1 विकेट अंकुशच्या नावावरती. वॅगन व्हील जर बघितलं जरी मारी तर जास्त स्ट्रोक नाहीये. एकच फटका जो निलेश सोलंकीने खेळला लेग साईडला जो षटकार आला होता तो वगळता आश्वासक फलंदाजी नाहीये. पण आता गोलंदाजीमध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागणार आहे. 24 चेंडू 25 धावा आणि जसा खेळ चाललाय आता तुम्हाला तुमच्या संघासाठी 100% नाहीये तर 100%च्याहून जास्त प्रयत्न करावे लागतील. जरी मारे डोलिवला अजय वैतीकडे ती क्षमता आहे. विकी आणि अंकुशी जोडी मैदानावरती सज्ज होते. 24-25 चा मॅच. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 22 फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली.
आता इथे नवस दडपण कोण हाताळणार आणि बॉडी लँग्वेज काय, ज्या वेळेला तुम्ही 24 धावा केल्या मैदानाच्या आतमध्ये असताना तुमची देहबोली, तुमचे खांदे झुकायला नको, खांदे वर यायला हवे, या धावा रोखल्या जाऊ शकतात, त्यावरती विश्वास असायला हवा. अकुटप्याचा चेंडू होता, तिथून कट करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता तिथून पूर्ण होत असताना. आणि दुसऱ्या बाजूला टीम युवा ग्रुप वाढीव, तुम्ही चांगली गोलंदाजी केली, आता त्याच्यावरती बॅटिंग न कळत चढवायचं आहे, विजयाच्या दिशेने तुम्हाला जायचं आहे आणि त्यावेळेला चांगली बॅटिंग तुम्हालाही करायची आहे. अंकुश ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि दुसऱ्या बाजूला विकी, ही जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा अकुटप्याचा चेंडू होता, तिथून पाठीमागे निर्धाव चेंडूची सांगता झाले. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजय ज्याच्याकडे क्षमता आहे, म्हणून मी म्हटलं ना अजय वैतीकडे तिची क्षमता आहे. बघा अकुटप्याचा चेंडू होता, ऑन द टोस जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, पण निर्धाव चेंडू इथे संपतोय. 3 चेंडू झाले, धावा धावफलकावरती फक्त 1 धाव आहे. खोलवटप्याचा चेंडू होता, चांगली गोलंदाजी, म्हणून म्हटलं ना तुमचे खांदे, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली, तुमचं मनोबल, तुमचा आत्मविश्वास, हे सर्व काही गोष्टी कॅल्क्युलेट होणार आहे सामन्यामध्ये. इथून आपण जिंकू शकतो, विजय होऊ शकतो आणि या 24 धावाही डिफेंड करू शकतो, या विश्वासाने तुम्हाला खेळायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप वाढीव, आम्ही 24 वरती थांबवले, 25 साठी रेडी आहोत, तयार आहोत. या 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी, ते दाखवण्यासाठी रेडी झालेत. पुन्हा एकदा धनंजय जोडले जातील या सामन्यासाठी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोलवट्याचा चेंडू ड्राईव्ह केले, चेंडूला मिडॉनला फीड केलं जाते, क्षेत्ररक्षक आहे तिथून फीड केलं गेलं, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला नाही. 5 चेंडूच्या खेळामध्ये धावा आहेत धावफलकावरती, 2 पाठलाग आहे 25 धावांचा. अजय वैतीनं आपल्या लौकिकात साजेसे कामगिरी केले, चांगलं षटक हाताळलंय. शेवटचा बॉल आहे स्ट्रायकर एंडला विकी. आणि अजयची खासियत देखील आहे, म्हणजे गोलंदाजी वेगवान, व्हेरिएशन हे त्याच्याकडे आहे, ते दाखवून देण्याचा प्रयत्न अजयने पहिल्या षटकामध्ये केलाय. शेवटचा बॉल आहे, पण भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतात निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. मोहित बॉलला मात्र अडवेपर्यंत थोडासा उशीर होतोय आणि अजय तेच सांगतात नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला फेकी करणं गरजेचं होतं, कारण की जवळ जो एंड असतो त्या एंडवरती तुम्हाला थ्रो करायचं असतो, ते मात्र न करताना पाहायला मिळाले. पहिलं षटक तरी देखील आपण पाहिलं तर एक चांगलं षटक अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धाव्यांचा पाठलाग करायचा होता मैदानावरती, जवळपास 25 आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र जवळपास 4. आता इथून समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल 21 ची गरज आहे आणि अजयनं जी साजेशी अशी गोलंदाजी केली ना सर, तीच मैदानावरती करून दाखवावी लागेल. पण कंपॅरिझन काय सांगतायत, जरीमरी डोलिवचा जो संघ होता 6 वरती 1 विकेट होती आणि युवा ग्रुप वाढीवचा संघ होता त्याचा मात्र आपण पाहिलं तर 4 धावा आतापर्यंत आहेत. विकेट नाहीत, एक चांगली गोष्ट आहे की तिथून विकेट नाहीत, पण काय घडेल प्लॅनिंग मैदानावरती सध्या अजय आहेत, तिथून खास करून कैलास आहेत आणि मागे जो विकेट टेकर गोलंदाज आहे. आणि सध्या जो आपण मॅन चार्ट जर पाहिला ना तर तोच दाखवते, म्हणजे जास्त काही दूर नाहीत, तिथून 6 होत्या, इथून 4 होत्या, जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न होतोय, परंतु 1 विकेट होती, ती 1 विकेट मात्र जरीमरी डोलिव संघाची मात्र बाद झाली होती. बिलकुल. आणि धनंजय पाटील तुम्ही जसा उल्लेख केला, तिथे 6 होत्या, इथे 4 आहे. हा मॅच पण 60-40 वाला आहे, 60-40 वाला मॅच आहे. आता 60 कोणाच्या बाजूने आहे ते 70 करण्याचा प्रयत्न करणार आणि 40 ज्याच्या बाजूने आहे ते 50 करण्याचा प्रयत्न करणार. 60-40 वाला मॅच आहे. 18 चेंडूचा खेळ उरलाय, 21चा पाठलाग करायचा आहे. नवीन गोलंदाज हितेश, मागच्या मॅच मध्ये आपण हितेशला पाहिलंय, ज्याला 3 विकेट प्राप्त केला होता, तो गोलंदाज रेडी होतोय गोलंदाजीसाठी. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, निर्धाव चेंडूची सांगता झाले. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये ज्याने केली होती कमाल, विकेट घेतली होती आणि टीमने केली होती धमाल, तो हितेश तांडेल. तिथून आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू ऑन टार्गेट हाताळलेला आहे, बरोबर व्यवस्थित हाताळले. पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता मॅच मध्ये रंगत वाढले, 17 चेंडूचा खेळ आहे आणि 21 धावा अजूनही करायचे. 17 चेंडू 21 धावेची गरज आहे. नरेंद्र चव्हाण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी हितेशला 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पुढील बॉल बॅकबोर्डला गेले, हवेमध्ये कळला, विकेट जाऊ शकतात. तिथून क्षेत्ररक्षक भावेश आले, भावेशने घेतला कॅच, मिळाली विकेट. हितेशने जो विकेट घेण्यासाठी आणलं होतं तो विकेट मैदानावरती मिळवलाय. अंकुश स्वतःवरती अंकुश नाही ठेवू शकले आणि पहिला धक्का आहे तो पहिला धक्का मात्र बाद होतो युवा ग्रुप वाढीव संघाचा. 4 धावांवरती 1 विकेट गॉन. माध्यमातून पारितोषिक आहे. हितेशांच्या प्रत्येक विकेटसाठी जवळपास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा
ओव्हर द विकेटने गेले. पाहिलं चेंडू मात्र थोडासा रेंजच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर हा कॅच मात्र भावेश याने कॅरी केला, जवळपास धावून मात्र पूर्ण केला आणि विकेट मैदानाच्या मध्ये मिळवली. दबाव निर्माण करायचा आहे, मग कॅचेस तुम्हाला घ्यायच्याच आहेत तुकाराम सर. हा दबाव तर येणार आणि जसं तुम्ही उल्लेख केला तर संयमाचा खेळ प्रेशरवाला आहे, पेशन्सवाला आहे. पेशन्स दाखवावं लागणार आहे, प्रेशर तर नक्कीच येणार आहे या मॅच मध्ये. प्रेशर येणार आहे, पेशन्स दाखवावं लागणार आहे. अपील जरूर झाला पण अपील मध्ये आवाज जास्त, विश्वास कमी होता आणि भरपूर पाठीमागे सुद्धा आवाज झाला होता पण विश्वास, कारण बॅट अँड बॉल मध्ये काही स्पर्श नाहीये. चेंडू पाठीमागे निघून गेलाय, तेच दाखवण्याचा प्रयत्न तिथून झालाय. आता मॅच रंगला. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. लारा सचिदानंदच्या माध्यमातून 3 विकेट सरी 500. पुन्हा एकदा आपण पाहिलं भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु तिथून मात्र 1 धावा आल्यात. आणि असं नाही की तुकाराम सर 25 धावा डिपेंड नाही केला जाऊ शकणार. 25 धावा डिपेंड केला जाऊ शकणार जरी मरी डोलिव ए संघाकडे ते गोलंदाजाचं अनालिसिस आहेत. म्हणजे यानंतर आपण पाहिलं तर भावेश असतं, तिथून मात्र आपण पाहिलं तर खास करून महत्वाचे गोलंदाज आहेत महेंद्र यांना पण देखील पाहिलेले आहेत. तर व्हेरेशन वेली गोलंदाज आपण पाहिली तर ती खास करून जरी मरी डोलिव ए संघाकडे आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न सध्या होतोय. बॅटपुटला गेला, बॅटची कट घेऊन चेंडू मात्र निघून जातो परंतु खेळाडूची गिरकी घेतला बॉलने. बॉल सीमारेषेजवळ चाललाय, सर्व काही प्रॉपर सुरू होतं पण त्या श्रेणी क्षेत्ररक्षकाची गिरकी घेत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतो आणि पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय तिथून चौकार. 4 धावा. घेतली बॉलने आणि पाठलाग करताना मैदानावरती आउटफील्ड इतकी फास्ट आहे मागे की बॉल अडवणं मात्र कठीण आहे आणि ते मैदानावरती पाहायला मिळालं. बिलकुल. आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय, तो 9 वरती जाऊन पोहोचलाय. थोडासा मागे सरला, इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू केलाय, पॉइंट लाईन जवळ पाठलाग केला जातो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती. 11-25 पाठलाग आहे. 12 चेंडूचा खेळ उरलाय. 14ची आवश्यकता आहे आणि धनंजय पाटीलने उल्लेख केला या मैदानाचा आउटपुट सुपरफास्ट आहे म्हणून तर बुलेट ट्रेन चाललाय ना, त्या वेगानं आहे आणि 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मॅचला रंगत आणलाय. सुमित रेड्डी आहेत एक गाडा ऐकवण्यासाठी आणि जेव्हा गाडा येईल त्यावेळेला मजा येणार आहे. 2 षटकांचा खेळ, धावा आहे धावफलकावरती 11. गासपाडा चषक आई जुदानी आपण पाहिलं तर कसकडून जी कमिटी आहे ती अगदी पॉवरफुल आहेत आणि मैदानावरती सामना देखील आपण पाहिलं तर पॉवरफुल मॅच मैदानावरती रंगतोय. 12 चेंडूचा खेळ, 14 धावांची गरज आहे. महेंद्र बुरुड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क्सवरती. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप मात्र बराचसा बाहेर. पंच दिनेश मांगेला सर आमच्या दिशेने वळाले, व्हाईट बॉलचा इशारा केला आणि सर महत्वाची गोष्ट काय म्हणजे मागील 2 षटकामध्ये जास्त एक्स्ट्रा नाही आल्या पण या षटकामध्ये एक्स्ट्राने सुरुवात झाल्यात आणि एक्स्ट्रा धावाच मात्र वाचवायच्या जरी मरी डोलिव संघाला. एक्स्ट्रा वरती तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट लावणार तर एक्स्ट्रा जाणार. तोच एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न महेंद्राने केला होता मागच्या चेंडूवरती. आकोट्यामध्ये चेंडू हुक केला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल टिपला. संपला बॅट्समनचा खेळ. विकेटची आवश्यकता त्या टीमला विकेट मिळालाय. समीकरण बघूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. सर मैदानावरती आपण पाहिलं तर अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे का ते पाहायला मिळालं. अभय स्वतःवरती अभय नाही ठेवू शकले आणि अभयच्या मात्र इनिंगला होतोय ब्रेक. 3 धावा, 1 धाव मात्र त्यांनी बनवली 3 चेंडूमध्ये आणि ते मात्र तंबूच्या दिशेने परतले. मोहितनं कुठली चुकी केली नाहीत, चांगला झेल तिथे मात्र कॅरी केला. धावा धावफलकावरती 12. मोहितनं झेल टिपले आणि पूर्ण मॅचला सर्वांना संमोहित केलेलं आहे. कारण आता बघा चारी बाजूला जर प्रेक्षक वर्ग जर पाहतोय त्या मैदानावरती टक लावून बसलाय. धावा धावफलकावरती 12. सरळ सोपं सांगायचं झालं तर 25चं टार्गेट होतं. 13 चेंडूमध्ये तुम्ही 12 केले, आता 11 चेंडूमध्ये 13 तुम्हाला करायचे आहेत. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पाठीमागे गेला, जागा बनवण्याचा प्रयत्न केला पण जागा नव्हती. इतकी जागा नव्हती तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही कट करू शकाल इतका रूम नव्हता. आता मॅच आलाय. 10 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 13.
10 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज आहे. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नाही, परंतु मिळालेल्या पानावरती तुम्हाला एक चांगला डाव सर मैदानावरती खेळता आला पाहिजे. आज कुठला संघ आहे तो चांगला डाव मैदानावरती खेळ, जरी मरी डोलीव की पुन्हा तो युवा ग्रुप वाढीव. 25चं लक्ष आहे, पण 25चाच मॅच मैदानावरती बनवू शकतोय. आपण भरपूर वेळा मैदानावरती पाहिलेला आहे. असा मॅच मैदानावरती जर झाला तर या आजच्या दिवसातील एक सुपर हिट मुकाबला हा मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 10 चेंडू खेळत, 10 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक इन वरती विशाल, राईट ओव्हर द विकेट, क्लीन बोर्ड फॉर्मेशन डिस्ट्रॉय, सरळ दांडी गुल करत असताना पाहायला मिळाले. महत्वाची विकेट होती विशाल यांची, ती मात्र तंबूच्या दिशेने परतेल. आता 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 13 धाब्यांची गरज. इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहायला मिळाला, म्हणून मी म्हटलं महेंद्र यांच्याकडे श्रमदा एबिलिटी आहेत, ती दाखवण्याचा प्रयत्न महेंद्र करत आहेत. आणि तिथून आपण पाहिलं तर कोलवे टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टांवरती हिट केला. अशा परिस्थितीमध्ये युवा ग्रुप वाढीवचा संघ सध्या मैदानावरती करतोय चुकी. चुकी नुसती चुकी नाही तर चुकांवरती चुकी केली जाते. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष करतात, दोन्ही बाजूला संघर्ष आहे आणि जितना संघर्ष कठीण होगा ना, जीत उतनी शानदार होगी. शानदार होगी, जानदार होगी. दोन्ही बाजूने हेडी छोटी का जोड लगाया जा रहा है. दोन्ही बाजूने प्रयत्न नाही तर प्रयत्नांची शर्त केली जाते. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. एक हितेशला पाहिलं आपण, ज्याने चांगली गोलंदाजी केले. आता दुसरा हितेश जो युवा ग्रुप वाढीवचा हितेश मैदानावरती आलाय. आता हितेश हिट करेल का, फिट ठरेल का, क्लिक होईल का, की दुसऱ्या बाजूला महेंद्रानं दाखवले की तिसरा षटक का मला हाताला दिले, तिसऱ्या षटकासाठी का संधी दिली आहे आणि तिसऱ्या षटकासाठी मला का राखीव ठेवले. इथे स्ट्राईक केलाय, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय आणि पुन्हा एकदा चकल्यात. फिर एक बार वही कहानी याद आ गई, जो चित्रपट आला होता फार पूर्वी तशीच कहाणी होती. आणि एक जी सिरियल हिंदी मध्ये जी गाजली होती कहाणी घर घर की, आता इथे घर घर की कहाणी नाही तर घर घर लागले. या 3 चेंडूवरती धावा झाल्या, दाबलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 15, 15, 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ उरलाय आणि अशा परिस्थितीमध्ये अशा वेळ मोमेंट मध्ये तुम्ही या चुकी कराल ना तर ह्या चुकी संघाच्या कुठेतरी थोड्याशा महागड्या ठरू शकतात आणि तेच आता मात्र दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण इथून युवा ग्रुप वाढीव संघाला अजूनही विजयासाठी विचार केलं तर 8 चेंडूचा खेळ आहेत आणि 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. सुंदर असा मॅच मैदानावरती रंगला आहे. या घडीला आपण पाहिलं तर गासपाडा HDL चषक 2024 आपण सर्वजण पाहताय. डे 1 दबाव, दडबड, प्रेशर सर्व काही मैदानावरती मात्र जाणवत आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये हा मॅच कशा प्रकारे होईल याच्यावरती चर्चा होत आहेत. मागच्या बॉलवरती झालेल्या मिस पुढे मिळालेल्या 3 धावा, त्याच्या अगोदर आलेला चौकार, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत. येणारे चेंडू आहेत 8 चेंडू मध्ये धावा घ्यायच्या आहेत. मैदानावरती त्या मात्र 10. 8-10चं समीकरण मैदानावरती गोलंदाज रेडी, ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र बिटवीन द गॅप खेळलाय, क्षेत्ररक्षक हितेश बॅकअप होता. आणि झैरभाई नेहमी म्हणतात की बॅकअप आहे नाही तो पॅकअप करना पडेगा, अशा भरपूर गोष्टी झैरभाई आमच्या मनात असतात. तर तिथून बॅकअप होता नाहीतर पॅकअप करावा लागला असता. 2 धावा येतात. आता समीकरण सर आहेत 7 बॉल आणि 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता, एकमेकांना साथ द्यायची आवश्यकता आहे. 8 आहे तर कोणाची वाट लागणार, 8 वरती वाट लागणार, साथ देण्याची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. आणि तुम्ही जसा बॅकअपचा उल्लेख केला पाहिजे, मोबाईल वापरतो तर थोडासा पॉवर बँक आणला तर मजा येते. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. विकेट स्ट्रायकर एंडला रेडी होतोय. समोरच्या दिशेने डेला डाऊन द ग्राउंड, चेंडू चालला 1, 2, 3. चांगले क्षेत्ररक्षण भावेशने चांगली बिल्डिंग केले. या आपने गेंद रोकी है या मॅच को रोका है. भावेशने चांगली बॅटिंग केले, चांगली बॅटिंग झाले भावेशची. शेवटच्या चेंडूवरती जो चौकार येऊ शकले असता तो चौकार नाही झाला. बघा भावेशला, बघा काय वेगाने आले चेंडूवरती, रोखलाय. फार पूर्वी ज्यावेळेला SD महामंडळाची बस चालायची तेव्हा टॅगलाईन असायची, हात दाखवा बस थांबेल. आता याने हात दाखवला, चेंडू थांबवलाय. हा चेंडू थांबवलाय का मॅच थांबवलाय. समीकरण बघूया. 6 चेंडू जिकडे आहे तिकडे राहा, कारण मॅच आहे 6 चेंडू 6-6चा मॅच आहे. रंगत वाढवूया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया.
सध्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सर्व सन्माननीय अतिथी आहेत. विजयजी घरत साहेब यांचं देखील पुण्यात आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेतात. थोडंसं घाई करा. 6 चेंडू दाखल आहेत आणि 6 धाव्यांची गरज आहे. पण 25चा मॅच जो आहे ना तो सध्या या मैदानावरती बनला गेलाय. इथून काही होऊ शकतं. भावेशनं मागच्या जो चेंडूवरती जो अडवला ना, जो चौकार अडवला ना, आणि भावेश यांच्याच खांद्यावरती जबाबदारी दिली गेली. त्यांना 6 चेंडूमध्ये 6 धावा वाचवायच्या आहेत. आता टेंशन भरपूर वाढले. जसं तुम्ही भावेशचा उल्लेख केला त्यानं तो चेंडू म्हणून मी म्हटलं ना की ये भावेश ने इस गेंद को रोका है या इस मॅच को रोका है. इथून मॅचला थांबवलंय का भावेशनं? चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलंय. पण हितेश त्याने आल्या 3 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला विके 6 चेंडू 13 धावा त्यानेही केल्यात. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 25चा मॅच रंगलाय. म्हणून म्हणा नेव्हर गिव्ह अप्स. कधी हार मानू नका. फायटिंग स्पिरिट दाखवा. या धावाही रोखल्या जाऊ शकतात. इथे धावा होऊ शकतात. हा आत्मविश्वास असायला हवा. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतो. यशांवरती नेम साधलाय. अपील झालंय आणि पंचांचं बोट झालं वर. पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात विकेट गॉल. चेंडूवरती भावेच्या इथून या चेंडूवरती पाठीमागे गेला होता. चेंडू बघा धाव घेण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज होती. चांगले क्षेत्ररक्षण तिथं पाठीमागे महेंद्र होते आणि सरळ प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. यष्ट्यांवरती चेंडू फेकला तिथून महेंद्रनं आणि विकेट सेलिब्रेशन तेच त्याकरता म्हणत होतं. आता 5 चेंडू आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे. सर्वात जास्त खुश आयोजक म्हणून असतील कारण मेहनत केली होती या स्पर्धेसाठी आणि आता 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. रोमांचक मॅच मैदानावरती भावेशनं पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट मिळवून दिले आणि विकेट नाही मिळवली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. पुनर्प्रस्थापित झाला हा संघ. गोलंदाज भावेश पुन्हा रेडी. स्ट्रायकरवरती जितेंद्र बॅकवर्डला गेला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खेळलाय. तिथून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे आला. हितेश सर्वाधिक महत्वाचं बॉलला थांबवलाय आणि या मॅच मध्ये म्हणजे हितेशला सुरुवातीला पाहिलं गोलंदाजी करताना, त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना, बॅकअप देखील करताना पाहिलं. चांगली कामगिरी आतापर्यंत हितेश यांच्या माध्यमातून राहिल्यात. तेवढीच कामगिरी भावेश यांच्या माध्यमातून देखील होतं. टेन्शन डगआउट मध्ये सुद्धा आहे. टेन्शन मैदानावरती सुद्धा आहे. थोडंसं पेव्हिलियन मध्ये काही पाठीराखे आहेत त्यांच्यावरती पण टेन्शन आहे. आता डीजे वाल्याला ते सांगतात बाबा सगळं गाणं लगाव, गलती से मिस्टेक वाला गाणं नाही लगाव. तसं आतमध्ये मैदानावरती गलती से मिस्टेक वाली काही गलती झाली. समोरच्या दिशेने चेंडू केलाय. चेंडू येतो लंगा डिझाईनमध्ये वेगाने. इथे चेंडूवरती पोहोचलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव गलती से मिस्टेक वाला गाणं वाजय. धावाच्या स्वरूपात विकेट आलाय. मॅच रंगातही आलाय. अजून डीजे सुमितही आलाय रंगात. सुमित तो आपण पाहतायत बहुजन विकास आघाडी प्रेसिडेंट गासपाडा HDL चषकाचा आणि गाण्यामध्ये आपण पाहिलं तर बँड बाजा भारत सर्व काही वाजलं गेलेत. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. दोन्ही संघ मैदानावरती सामना नाही सोडत. 25चं टार्गेट होतं 4 ओव्हर मध्ये आणि 25च्या आव्हानाला रोखण्याचा प्रयत्न आहे तो सध्याच्या घडीला जरीमरी डोलू एचा संघ आपल्याला करताना पाहायला मिळतो. सर बिलकुल आणि दोन्ही टीम साठी इतकंच सांगेल, जीत का मजा तब आता है ना जब सब लोग आपके हार का इंतजार कर रहे हो. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट बघतात. आपण कधी हरणार ते जश्न कधी करणार, पण तुम्ही दाखवायचा की नाही जश्न. जल्लोष आम्ही करणार. 3-4चा मॅच जल्लोष करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय, फील्ड केलाय, मिस केलाय. ऑपॉर्च्युनिटी होती, संधी होती, पण नो डाऊट मॅच नाही संपलाय. आता एकदा जोरदार टाळ्या तरी वाजवा दोन्ही टीमसाठी, कारण जरीमरी डोली वर्सेस युवा ग्रुप वाडी व मॅच रंगलाय. 2 चेंडू आणि इथून 2 चेंडू मध्ये करायचे आहेत 3 धावा. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर न्यू बॅटर महेंद्र मैदानावरती दाखल झालेले आहेत, पण पहिल्या मॅच मध्ये जो जरीमरी डोली बीचा संघ पराभूत झाला होता तोच आता संघ आहे तो पाठीमागून इथून खास करून पाठीरेखेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. तो देखील सांगतो इथून नाही, इथून 2 बॉल मध्ये 3 धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला वाढीवचे समर्थक आहेत, तिथून मैदानावरती सांगतो नाही, इथून 2 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत आणि कंपल्सरी चेसिंग देखील आहेत. म्हणजे सुरुवातीला जे आपण पाहिलं 24-25चं समीकरण होतं सर, तेच समीकरण 2-3 वरती येऊन टेपल्यात. म्हणजे एका धावेने हा सामना आपल्याला मैदानावरती पुढे पाहायला मिळतोय. दोन्हीकडनं आवाज तर एकच येतोय की आम्ही जिंकणार, पण कोण जिंकणार अजून फैसला बाकी आहे. डोली वही सांगते, वाडी वही सांगते आम्ही जिंकणार. हो आम्ही जिंकणार, पण आता जिंकणार कोण? मग जसं एक टॅगलाईन असते ना, येऊन येणार कोण. आता या मॅच मध्ये जिंकणार कोण? ही लढाई चालली मैदानावरती. 2-3चा मॅच. डावकुऱ्या फलंदाज, तिथून महेंद्र स्ट्रायकर एंडला, भावेश आहे गोलंदाजीला. 2-3चा मॅच.
ड्राईव्ह केलं ऑफसाईड दिशेने फिल्डिंग केलं. आता मॅच आला मॅच. प्रत्येकाने काढलाय आपल्या खिशातला फोन, कारण धावा पाहिजे आता 2. खिशातला फोन यासाठी काढलाय कारण हा पूर्ण सीन त्यांना कॅप्चर करायचा आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. विकी मैदानावरती आपण पाहता ज्याच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. ज्याने जबाबदारीनं मैदानावरती आतापर्यंत बॅटिंग केल्यात तो विकी आहे. पण ज्याने मैदानावरती या मॅच मध्ये घेऊन आला त्या भावेशला जो चौकार अडवला तोच भावेश मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे मैदानावरती. धावा फलकावरती 23 ला 5 विकेट ह्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडूमध्ये 15 धावा बनवणारा विकी स्ट्राईक वरती आहे. सर्वाधिक महत्त्वाचं सर काय आहे तर विकी ज्याने 8 मध्ये 15 बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूला भावेश ज्याने रोखण्यासाठी प्रयत्न केल्यात. आणि दिल की धडकन बढी आहे, हृदयाची धडकन वाढली. आता ठोकठोक बघा, हृदयाची स्पंदन वाढली गेली आहे तिथून मॅचला. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. चर्चा चालले पण वेळ जाऊन नका देऊ, कारण जाणारी वेळ तुमची चांगली असू शकते, येणारी वेळ वाईटही येऊ शकते. 1-2चा मॅच आहे. 1-2चा मॅच हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. चेंडू सीमारेषेजवळ जातोय परंतु हितेशने घेतला कॅच आणि विजय संपादन केलाय. तो संघ जरीमरी डोलिवचा संघ आहे आणि जरीमरी डोलिव एच्या संघानं या मॅच मध्ये विजय मिळवलाय. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. भावेश याने तो रोखलेला चौकार, भावेश याने तिथून मात्र थांबवलेला धावा, या मॅचचा संपूर्ण टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळाले. अभिनंदन टीम जरीमरी डोलिव एचा संघ, कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत. अडलक युवा ग्रुप वाढीव या मॅच मध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. हा जाणारा मॅच अडवलाय. ये गेंद नहीं रोकी है, ये जाने वाली मैच को रोका है. आणि भावेशचा तो अडवलेला चौकार, शेवटचे षटक हाताळलेला भावेशनं. आणि या सर्व गोष्टी आहेत. आता मॅच मध्ये बघूया. निलेशने केले 16 धावा, संघाने केले 24 धावा. नावाच्या नावावरती 2 विकेट, 1 विकेट अंकुशच्या नावावरती. पाटला करताना विकीची 15 धावांची खेळी, बाकी इतर काही नाही करू शकले. 2-2 विकेट भावेश आणि महेंद्रच्या नावावरती. आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे, सामनावीर कोण आहे? जरीमरी डोलिवे. हे 2-3 खेळाडू आहेत या लिस्ट मध्ये, ज्यानं केले चांगली गोलंदाजी, ज्यानं केले फिल्डिंग, ज्यानं केले बॅटिंग, ज्यानं केलंय या मॅचला आपल्या बाजूने गेम चेंजर खेळाडू कोण ठरलाय